सीपीएम पक्षाचा विविध मागण्यांसाठी पायी 60 किलोमीटरचा लाँग मार्च. जल जंगल जमीनच्या ज्वलंत प्रश्नावर आज भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पक्षाने पालघर जिल्ह्यात लाँग मार्च पुकारलेला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या हे लाल वादळ धडकणार आहे. चारोटी नाका ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लाँग मार्च निघणार आहे. पालघर जिल्ह्यातील ताब्यात असणारे वनपट्टे नावावर करा, वर्कस, इनाम, देवस्थान, गायरान, सरकारी जमीन नावावर करा, पेसा कायदा लागू करा, जलजीवन मिशन, मनरेगा योजनेतील सर्व कामे त्वरित पूर्ण करा यासह अन्य मागण्या घेऊन हा लाँग मार्च दुपारी 1 वाजता चारोटी येथून पायी मोर्चाला सुरुवात झाली. स्थानिकांच्या मागण्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देऊन मांडल्या जाणार असून तातडीनं यावर निर्णय घेतले गेले नाही तर पुढील मोर्चा मंत्रालयावर काढण्याचा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे. आज डहाणू तालुक्यामध्ये चारोटी या ठिकाणावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली हा जो अत्यंत विशाल असा लाँग मार्च किंवा लाल वादळ हे पुन्हा एकदा सुरू होत आहे वर्षाच्या सुरुवातीला आणि हे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे. याच्या मागचं मुख्य कारण गेले अनेक वर्ष लाल बावटा या मागण्यांसाठी लढतोय. सरकार केवळ आश्वासनं देत आहे पण प्रत्यक्षामध्ये एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून या सगळ्या मागण्या धसास लावण्यासाठी वनाधिकाराची मागणी आहे. 2006 साली कायदा झाला, आज 20 वर्ष झाली, पण सरकारला खरंच म्हणजे निर्ढावलेल्यापणाचं म्हणजे कळस आहे. 20 वर्षात सुद्धा गोरगरीब आदिवासींच्या नावावर जमिनी झालेल्या नाही. इथे डहाणू, तलासरी, पालघरमध्ये वर्कस जमिनीचा प्रश्न आहे, देवस्थानचा प्रश्न आहे संबंध जिल्ह्यात. आज त्याचबरोबर इनामी जमिनीचा प्रश्न आहे. शेतकरी खचतायत पण त्यांच्या नावावर होत नाही म्हणून त्यांना सरकारी कर्ज मिळत नाही, कुठल्याही योजना मिळत नाहीत. म्हणून हे सगळे मुद्दे नावावर कसेल त्याची जमीन झाली पाहिजे या मुद्द्यावर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरीकडे मोदी सरकारने आत्ताच मनरेगा जो कायदा आहे, महात्मा गांधींच्या नावावर रोजगाराचा हमीचा कायदा, हा आत्ता रद्द केला आणि एक नवीन कायदा तथाकथित पण जो अत्यंत संशयास्पद आहे, जो अजिबात लोकांना रोजगारापासून वंचित ठेवेल अशा तऱ्हेचा कायदा आणलाय. त्याचा निषेध इथे केला जाणार आहे. मनरेगाचा कायदा पुन्हा आणा ही मागणी केली जाणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे पालघर जिल्ह्याच्या जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली हा पायी मोर्चा हा डहाणू तालुक्यातील चारोटी या ठिकाणाहून तो राष्ट्रीय महामार्गाने निघून पायी चालत जाऊन तो पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित आहे या प्रश्नांच्या ह्याच्यावरच हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे. माझ्या जोडीला पक्षाचे जिल्हा सचिव आहेत, त्याचप्रमाणे राज्य कमिटी सदस्य रडका कलांगड आहेत, किरण गहला हे सर्व आहेत आणि साधारणतः या मोर्चामध्ये 30,000च्या वरती 30-40,000च्या आसपास हे सर्व शेतकरी या मोर्चामध्ये सामील होणार आहेत. मुख्य मागण्या 2-3 आहेत की वनपट्टे जे आहेत हे अजूनही शासनाने जे कब्जामध्ये जी जागा आहे 2 एकर 3 एकर 4 एकर ही न देता त्यांनी 2 गुंठे आणि 3 गुंठे दिलेले आहे. आमची मागणी या मोर्चामध्ये अशी राहील की जी उर्वरित क्षेत्र जे आहे वनपट्ट्याचं ते आमच्या नावे करून दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आदिवासी असेल, बिगर आदिवासी शेतकरी असेल, हा गेल्या अनेक वर्षापासून जमीन कसतोय. देवस्थान आहे, गायरान आहे, इतर आहे, सिलिंगच्या जागा आहेत, वर्कस जागा आहेत, त्या कसतायत, परंतु आजही शेतकऱ्यांच्या नावे कुठेही 7/12 सदरी नोंद झालेली नाही. आमची ह्या मोर्चाच्या माध्यमातून मागणी असेल की महसूल अधिकाऱ्यांनी, ते तलाठी असतील, सर्कल असतील, त्यांनी त्या गावात जावं, त्या पाड्यात जावं आणि ज्या ठिकाणी हा शेतकरी जमीन कसतो त्याचे पंचनामे करून त्याचं नाव कुठेतरी 7/12 सदरी त्याची नोंद झाली पाहिजे. ही सुद्धा एक प्रामुख्याने आमची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पालघर.